कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज उठायला लयच उशीर झाला, कामा आवरत नाही। देवा, आदित्य सरांच्या खोलीत जास्वंदीचं फूल बी ठेवलं नाही मी। एक काम करते, मी पटापट काम आवरते ना, मग आदित्य सरांच्या खोलीत फूल ठेवायला जाते। हा आज ती फुल बदलायला नाही आली, रोज ते येऊन बदलते। उलट आजचा दिवस तर स्पेशल। काल रात्री ती मला हो म्हणाली खरी, पण नंतर तिने तिचा निर्णय तर नाही बदलला ना। सकाळी सकाळी असले वाईट विचार नको आणूस मनात। आदित्य, चांगले विचार कर। बिझी असेल, आपण जाऊन तिला विचारू। आदित्य बाबा, तुम्ही इकडं सकाळी सकाळी काही काम होतं का? म्हणजे अर्जंट मध्ये कुठं जायचंय का? अहो, तुम्ही मला एक फोन करायचा, मी आलो असतो ना। म्हणजे तसं अर्जंट होतं। आदित्य सरांचा आवाज? पण इतकंही अर्जंट नव्हतं। म्हणजे इथे येण्यासारखं अर्जंट होतं, फक्त फोन करण्यासारखं अर्जंट नव्हतं। आदित्य बाबा, हॅलो, दमन, काही झालंय काय? काही नाही बाबा। मामा, मारुती मामा, काय नाही, मी तेच सांगायला आलो तुम्हाला की आज ऑफिसला जायचंय ना। असं काय करता आदित्य बाबा? आपण रोज तर ऑफिसला जातो ना। करेक्ट, रोज आपण ऑफिसला जातो, एकदम करेक्ट। तेच सांगायला आलो मी, आज पण आपल्याला ऑफिसला जायचंय। थोडा चहा टाकू का? नाही, नको नको। वैजू, किती दिवस झाले वैजूला भेटून मामा। कशी आहेस तू वैजू? हा, ते वैजूला सर्दी झाली होती, ते बरी आहे ना ती आता? तुम्हाला कुणी सांगितलंय वैजूला बरं नाही म्हणून? कोणी काय सांगितलं पाहिजे, मला आपलं असंच वाटलं। बरं आदित्य बाबा, तुमचं आवरून झालंय ना? माझं आवरून झालंय, आपण सोबतच जाऊयात ना? मग सोबतच गेलं पाहिजे ना। असं कसं होईल की तुम्ही आधी गेला आणि मी नंतर? म्हणजे अगदीच असं होऊच शकतं कधीतरी। एक काम करा, तुम्ही गाडी स्टार्ट करून ठेवा, मी लगेच आवरून येतो। नाहीतर मी आवरून आल्यानंतर मग तुम्ही गाडी स्टार्ट करता का? आदित्य बाबा, समद बरं आहे ना? हो मामा, सगळं बरं आहे, मी ओके आहे। मग आपल्याला निघायचंय हो ऑफिसला जायला। हो, मग त्यासाठी चालू आहे ना मी। चला निघूया। वैजू, येतो मी, आणि काही लागलं तर मारुती मामाला सांग। ती सांगते मला। बरं, तोपर्यंत मी बूट घालून येतो। हा हा हा, तुम्ही बूट घालून या आणि मी आवरून येतो। येतो मी, येतो मी। हा, बरोबर, कुकर लावलाय, तू डाळ फोडणीला घाल। थँक गॉड, मला वाटलंच होतं पारू इथे असणार। आंबट गोडवाली डाळ असते ना, ती वाली कर। आणि पोळ्या करशील ना, त्याला तूप लाव। चल। सावित्री आत्या, गुड मॉर्निंग। आदित्य बाबा, तुम्ही इथे? तुम्हाला काही हवंय का? नाही, काही नकोय, असंच सहज।
अरे बाळा, मी काय म्हणते, पोळ्या झाल्या ना की तू ना ही भाजी पण करून घे. बाहेर खूप कामं पडलीत ना, मी आवरते सगळे. ओके? आत्या, तुमची भाजी बनवण्याची पद्धत आणि माझी पद्धत वेगळी आहे. आणि ही भाजी ना तुम्हाला चांगली जमते, त्यामुळे तुम्हीच बनवा ना प्लीज. असं कसं? नाही म्हणजे असं कसं? पारू पण सगळ्या भाज्या खूप छान बनवते, हो की नाही? मग ही भाजी मला असं वाटतं पारूनीच करावं. आदित्य बाबा पारूकडे बघून इशारे करतायत, म्हणजे नक्कीच त्यांना काहीतरी बोलायचं असणार. बरोबर बोलतायत आदित्य बाबा. तू छान भाजी करशील. पारू, आलेच मी. हा आत्या, कुठे होतीस तू? ते सकाळी जास्वंदीचं फुले ठेवलं नाहीस. मी घरी जाऊन आलो, मामांना भेटलो, वैजूला भेटलो. काय झालंय तुला? आदित्य सर, दिसतंय ना तुम्हाला काम करतेय मी. पारू, मला असं का होतंय? काय होतंय? म्हणजे तुझ्याशी बोलल्याशिवाय जमतच नाहीये. असं आहे का? हा. आदित्य सर, मला ना असं वाटतं तुम्ही एकदा डॉक्टरांना दाखवूनच या. सो फनी. आदित्य सर, काम करते ना मी. मला मला माझ्या धनींना गरमागरम जेवण करून वाढायचंय. तुला धनी अंग भरू येड्यावाने उडतोय जणू पारवा. तुझ्या संग होतोय पारू, जीवामदानी, घटावर खोलते आकळी, नजर बिखरते वाड बैमानी, चोर चोर राजे बावळी, दिस रोजचा असाच जाऊ दे. या घरात आतमध्ये गेल्यावर जी पारू दिसणार आहे ती वेगळी असणार आहे. आदित्य सर, मला काम आहेत लय. उगाच माझा येळ घालवू नका आणि स्वतःचा बी. पण पारू, हा देवी, आले आलेच. हा, यार, या मुलीशी निवांतपणे गप्पाही मारता येत नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.